तिला मानसिक त्रास जास्त वाटायला लागला आणि ती त्या छळाला कंटाळून तिने हे टोकाची भूमिका घेतली। ही मला अत्यंत दुर्दैवी घटना आमच्या मगर परिवारावरती घडलेली आहे। मला ह्याच्यातून सावरण्याची किंवा ह्या लोकांना शिक्षा जास्तीत जास्त द्यावी हीच माझी पोलीस कर्मचारी किंवा प्रशासनामार्फत तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी हीच विनंती। ताई, हा सगळा जेव्हा प्रकार घडत होता हा सगळा कालावधी उलटून गेला 2019 पासून 2026 पर्यंत। मधल्या सगळ्या काळात दीप्तीने कधी या संदर्भात तुमच्याकडे काही तक्रार केली होती? ती मला तक्रार करायची, पण आम्ही घरगुती आहे पोलिसांकडे कशाला जायचं म्हणून तो पोलिसांकडे नाही गेलो कधी। एका बाजूला तुम्ही तुमची लक्ष्मी त्यांच्या घरात दिली होती, पण तिच्या पोटी जेव्हा आणखी एक लक्ष्मी प्राप्त झाली, हा सगळा विरोध कशामुळे होत होता या गोष्टीबद्दल काही चर्चा झाली होती? त्यांना मुलगा हवा होता ना, एक मुलगी आहे म्हणजे 2-2 मुली सांभाळायच्या काय, त्याच्यापेक्षा नको मग आपण काही करू आणि दुसऱ्या वेळेस मुलगा होईल म्हणून तिला ते खाली करायला लावलं त्यांनी। 5 महिने झाले, 5 महिन्याचं सीझर करून खाली करायला लावलं। नॉर्मल होत नव्हतं, मग सीझर करून अबॉर्ट केलं ते बाळ तिचं। पूर्ण विरोध आम्ही त्यांना घरी आल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं असं असं, आम्ही त्यांना पूर्ण विरोध केला। दुसरी मुलगी असली तरी आम्ही असंही तसं तुम्हाला मदत करतोय तर आम्ही अजून पुढे बी मदत करू। आम्ही त्यांना सांगितलं ह्या गोष्टीत काय आमचीच मला पाठिंबा नाही आहे पूर्ण सांगितल्यानंतर त्यांनी 10-12 दिवसाचा वेळ घेतला। 10-12 दिवसांनी त्यांनी परस्पर त्यांना ॲडमिट केलं आणि आम्हाला काही न सांगता इथं मुलगी आणून दिली की आम्ही हे डिसिजन घेतले। आम्हाला काही करता आलं नाही। आम्ही त्या मुलीला महिनाभर इथं उपचार केले आणि त्यांनी परत महिन्यानंतर माझी मुलगी नेली। दीप्तीचा पती देवी सांगत होता की तुम्ही तिला लग्नात गाडी दिली नाही, दागिने दिले नाहीत, पण दुसऱ्या बाजूला तेच दागिने बँकेत गहाण देखील ठेवल्याचं तिच्याच सासूकडनं दीप्तीला सांगण्यात आलं होतं। शेवटी आम्ही त्यांना नाहीये माहिती, तिचे जे लग्नातले दागिने होते ते व्यवसायासाठी पैसे लागतात म्हणून तिच्या नवऱ्याने ती गहाण ठेवलेत, अजूनही बँकेतच आहेत ते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।